बातमी आली ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला। एका मतासाठी चक्क 4 कोटींचा रेट असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे म्हणालेले आहेत। त्यांनी हा सनसनाटी आरोप केलाय। उद्या या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होते, मात्र एका मतासाठी 4 कोटीचा रेट ठरल्याचं जयंत पाटील म्हणतात। नेमकं जयंत पाटील काय म्हणतात आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्रातल्या 11 रिक्त विधान परिषदेच्या जागेची। आपल्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत। 11 जागा 12 उमेदवार, सगळ्यांना चर्चा आहे की मतं कोणाचे फुटणार, उमेदवार कोण फुटणार आता उद्याच कळेल। पण महाविकास आघाडीची मतं फुटण्याचं कोणतं कारण नाही, पण समोरून सत्तारूढ पक्षाकडून प्रचंड प्रलोभनं दाखवण्यात येत आहेत आणि प्रलोभनाचे आकडे फार मोठे आहेत आणि सत्तारूढ पक्षाचे आमदार मात्र हॉटेलमध्ये कडी कुलपात ठेवलेले आहेत आणि याचा अर्थ असा की त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होण्याच्या ऐवजी कडेकोट पहाऱ्यात मतदार ठेवण्याची व्यवस्था ही लोकशाहीला मारक आहे। तुमचं कानोसा घेतलं तर काय प्रलोभन आहेत? तुम्ही कानोसा घेतला तर काय प्रलोभन आहेत असे कानावर येतं? प्रलोभनं 4 कोटी रुपये, 5 कोटी रुपये आणि मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी। आता मुदत संपत आल्यावर निधी देऊन काय उपयोग आहे? पण चाललेत प्रलोभनं, चालू आहेत जोरात। याचा फटका तुम्हाला बसेल असं दिसतं महाविकास आघाडीला, कारण की शेवटी महाविकास आघाडीला फटका बसू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण यानंतर महिन्याभरात निवडणुकीची तिकीटं वाटायची आणि प्रत्येक आमदाराला आपल्या पक्षाचं तिकीट मिळणं ह्याला प्राधान्य असतं आणि त्यामुळं कोणी अशी रिस्क घेणार नाही आणि घेऊ नये। तुमच्यासाठी हे अधिवेशन फार वेगळं आहे। या आधीच्या अधिवेशनाची आसपास तुमच्या असणारी गर्दी आणि आता वाढलेली गर्दी हे नेमकं कशाचं द्योतक आहे? म्हणजे हे त्याच्यावरनं उद्याचा निकाल अपेक्षित आहे का? नाही, उद्याचा निकाल हा आधी निवडून आलेल्या विधानसभेच्या सदस्यांच्यामधून आहे, पण आसपासची गर्दी ही 2024च्या आमच्या विजयाची नांदी आहे। पाटील साहेब, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे। जयंत पाटील यांचा अर्ज दाखल होणं, त्यांच्याकडे सर्वाधिक त्यांना मतं हवीत, आत्ता जे काही उघड ज्या पद्धतीने गणित दिसतं आणि पवार साहेबांनी दिलेला हा कॅन्डिडेट आहे, याच्यामुळे याची चर्चा खूप आहे की इतक्या मोठा फरकाचं खरंच कॅल्क्युलेशन होईल? पाहायचं की शेवटी शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे आणि आमची जी मतं आहेत ती सर्व मतं त्यांना मिळणं, अधिक त्यांनी काही त्यांचे मित्रपक्ष आहेत बरेचसे, तर पाहू आता उद्या काय निकाल लागतोय तो। म्हणजे टप्प्यात येणार आणि कार्यक्रम होणार का कोणाचा? पाहू आता, अजून आजची पूर्ण रात्र आहे आणि सत्तारूढ पक्ष पूर्ण कामात आहे। धन्यवाद। आपल्याबरोबर जयंत पाटील साहेब होते। त्यांनीच भूमिका घेतली की जवळपास 2 ते 4 कोटीची ऑफर्स दिल्या जात आहेत। मोठमोठे ठिकाणी हॉटेल्सला 25 तारखेमध्ये लोकांना ठेवलं जात आहे। यामुळे विधान परिषदेची निवडणूक आणि घोडेबाजार याची चर्चा खूप जोरदार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, विधान भवन।